बाबांची आज्ञा आणि या मृत्यूलोकाच्या ठिकाणी या कैदेशी पावलं पण विचार मात्र एकाच गोष्टीला या मृत्यूलोकाची शोध घेणे तो विश्वराम महंतांचा शोध घेणे आवाज काय हे भक्तीचे स्वर माझ्या कमी पडले म्हणजे इथं विश्व महंत असलेली आत्मा त्यांच्या शोधात माझी पावलं पडली ते विश्व
ईश्वर भक्ती तदात्म असताना आपण शब्दरूपी पुष्प आमच्याजवळ वाहिली आणि त्या शब्दरूपी पुष्पानं आमची सेवा केली. खरंच मला तुमच्या आशीर्वादात आपण प्रसन्न झाला. मी हर्षमध्येच झालो आणि म्हणूनच माझ्या मनात समाधान झालं. सहज तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले की तुमच्या नेत्रासमोर ती स्त्री उभी आहे. ती कोण आहे? आम्हाला आश्चर्य वाटू लागलं, कारण या निर्जन स्थळी एक सुंदर स्त्री आली का? तिराची शब्द सेवा करावी काय? आम्ही आमच्या धनातून बाहेर तिला आशीर्वाद द्यावा काय? आणि तो आशीर्वाद कोणाच आहे? तर सर्व मनोरथा सकलास माझ्या मनात असणारी प्रत्येक इच्छा महत्ता आपण कसं करावं? विश्वास माझा पूर्णपणे तुमच्यावरती आहे. पण हा लंगडा शब्द आपल्या मुखातून त्याला काय आठवलं? नावामध्ये कैकस्य असते. हो, याला कारण आहे. या जगात मला कुणाचा आभार नाही. काय म्हणतात? मी निराधार आहे. या एक जागी वरवर भटकते ना, तो फक्त मी महंत आधार शोधतो. काय म्हणता तुम्ही? ही सुंदर काया या जगात निराश्रित आहे. तुम्हाला या जगात आधार नाही आणि त्याच आधाराच्या इच्छेनं तुम्ही इथपर्यंत आलात. मला आधाराची गरज आहे. चिंता करू नका. या स्त्रिया आधारात आहे आणि तो आधार महंत आधार मला आहे. चिंता करू नका. तुमच्या मुखातून शब्द निघाले म्हणून आम्हाला आधार हवाय. आमचं कार्य तेच आहे. रंगल्या गांधल्याना आधार देत त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवणं हे आमचं कार्य. आणि तुम्ही म्हणता तुम्हाला आधार हवा. चिंता करू नका. आमच्या आश्रमी कितीही गावते तर शिष्यगण आहे. त्या शिष्यांच्या सानिध्यात तुम्हाला निश्चितच आधार मिळतो. सहज तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले. कित्येक शिष्याला मी आधार दिले. तसाच आधार आपण मला देणार आहात. चिंता करू नका. पण मनाचा आधार हवा आहे ना, तो आगळा आणि वेगळा आधार मला मिळतो. आग्रह आणि वेगळा असा कोणता? शब्द मला तुम्ही दिला. विश्वास पूर्णपणे तुमच्या शब्दावरती आहे. मग कळले? पण तरी सुद्धा मी एक स्त्री आहे. मन माझा मित्र म्हणतोय. माझा माझ्यावरती विश्वास राहिला नाही तर मी तुमच्या जवळ तरी विसरून गेलो. काय? तुमचं मन मित्र बनलंय. मला शब्दाने नको. स्त्रीचं मन हे ओढाळ वाचनाप्रमाण असतं. थोडा आणि मित्र मनानं तुमचं मन हे डाळी दिशात गेलं. म्हणूनच आमच्या शब्दावर आपला विश्वास आणि म्हणूनच म्हणतो शब्दाने नव्हे. आपण मला वचन देऊन सांगावं. ते कशी काय म्हणतात? माझ्या मनात असणारी प्रत्येक इच्छा महंत तुम्ही पूर्ण करा. काय म्हणतात? त्या ईश्वराचा नाम साधनात आम्ही तदात्म असतो. त्या नाम साधनानं आमची वाणी पवित्र केली. त्या वाणीनं आपल्याला शब्द दिला. त्यामुळे पवित्र वाणीवर तुमचा विश्वास नाही. तुम्हाला हवं ते फक्त आमच्याजवळ होतं. महंत विश्वास नाही असं नाही. माझ्या मित्र मनाच्या समाधानासाठी मला फक्त वचन हवंय. आणि शब्द जर तुम्ही मला दिला तर हा, मग वचन द्यायला काय? बरोबर आहे. तुम्ही म्हणतात की साधकाचा शब्द हा प्रमाण असतो. मग तो शब्द दिला काय आणि वचन दिला काय यात फरक मोठा असतो. म्हणून तुम्हाला जर का वचन हवं असेल, विरोधात तुमची इच्छा मी पूर्ण करेन. सांगा, कोणती इच्छा तुमची? काय हवंय तुम्हाला? वचन आपण
इच्छा आम्ही नाही पूर्ण करू शकत. मन तर नकार देते याला, कारण तुमचं लग्न झालंय, होय. तुम्हाला पुत्र सुद्धा आहे, आणि म्हणून माझा स्वीकार तुम्ही करू शकत नाही. हा. पण मनोमनी मी ठरविलंय, या विश्वात मला आधाराची गरज आहे, आणि म्हणूनच त्या आधारासाठी आणि त्या इच्छेसाठी तुमचं लग्न जरी झालं ना, तरी सुद्धा मला तुमच्याशीच लग्न करायचं. मी पूर्णपणे विचार केला, मी विचार करते माझ्या भवितव्याचा, नाही मी विचार करते माझ्या जीवनाचा विचार करते. मला तुमच्याशीच लग्न करायचं. तुम्ही तुमच्या भवितव्याचा विचार करता आणि मी माझ्या तत्वाचा विचार करतोय. ज्या स्त्रीला मी वचन दिलं, ज्या स्त्रीशी मी लग्न केलं, ज्या पुत्राला समोर मी काट घालायला उभा राहतो, त्या पुत्रासमोर माझं हनुमान धरून नाही बोलायला लागणार. हनुमान, तुम्हाला दिलेला शब्द करून उद्योगाची पावलं काय म्हणायचं तुम्हाला? एक विसरता तुम्ही, मला वचन तुम्ही दिला आणि सहज तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जिच्याशी मी लग्न केलं तिचा मी संसार विटाळू शकत नाही, तिच्या बाबतीत मी अन्याय करू शकत नाही, मुळीच नाही. कारण ती तुमची पत्नी आहे, ती एक स्त्री आहे. मग जसं तुम्ही तुमच्या पत्नीचा विचार करत आहात, तशी मी सुद्धा एक स्त्रीच आहे. या स्त्रीला तुम्ही वचन दिला, अर्थात महंत वचन सत्य करतो, हे तुमचं कर्तव्य आहे. कसंही काय म्हणतात तुम्ही? तुम्ही जे वचन दिलं ते वचन पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. महंत तुम्ही कोणी सामान्य ते नाही. वचन पूर्ण नाही केलं तर तो आमच्या विधानात विकास आहे. इकडे आवड आणि तिकडे वीराचा विधान काही तुम्ही आम्हाला दिलं. थोडा नकळत आम्ही तुम्हाला वचन दिलं. आम्हाला वाटलं होतं तुम्ही निराधार आहात. आधारासाठी आमच्याजवळ वचन घेतात. त्या स्त्रीच्या मनात एवढा आम्ही नाही ओळखू शकलो. तुम्ही आम्हाला सांगता की दडपाल याची जास्तीची तरी कल्पना आणि महंत वचन तुम्ही सत्य करू शकत नाही. जाईन मी, नाही थांबता येतं, पण जाता जाता प्रत्येकाला मी सांगेन, महंत विश्वमा हे वचनदर्श, महंत विश्वमा हे वचनदर्श. शब्द मुखात ठेवा. नाही आम्ही वचन बसवणार नाही, आम्ही तिथे बसवणार. आतापर्यंत जी मूल्य आम्ही आमच्या हृदयाशी जपली, आमच्या जीवनात मूल्यावर पाऊल ठेवण्यात आम्ही पुढे चाललो.